नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण गणित बुद्धिमत्ता यामधील PYQ सिरीज बघत आहोत. यामधील हा पाठ क्रमांक 5th असणार आणि यामध्ये आपण एकूण 5 प्रश्न बघणार आहोत. हे 5 प्रश्न मुलांनो प्रिव्हियस इयर परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे आणि त्याचबरोबर आपण या प्रश्नांचं मुलांनो इथे विश्लेषणसुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर काही शॉर्टकट ट्रिकसुद्धा आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मुलांनो येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होणार. अशा महत्त्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. त्यामध्ये बघा मुलांनो, तुमच्या सर्वांसाठी एक गणित आणि बुद्धिमत्ताची मोफत लाईव्ह बॅच सुरू करण्यात आलेली आहे. ही बॅच बघा अनअकॅडमी लर्निंग ॲपवर ही बॅच सुरू आहे आणि ही बॅच मुलांनो दिवसातून 2 टाईम असते. एक बघितलं तर 5:30 ते 6:30 आणि दुसरा 8:30 ते 9:30. या दोन्ही पण टाईममध्ये मुलांनो आपण 25 प्रश्न घेतो, म्हणजे दिवसाचे तुम्ही एकूण 50 प्रश्नांचा तुमचा सराव होणार. आता अनअकॅडमी लर्निंग ॲपच्या जी मोफत बॅच आहे मुलांनो, याचा फायदा तुम्हाला काय होणार, तर इथे मुलांनो या लर्निंग ॲपवर बघा एक फॅसिलिटी आहे की तुम्हाला तिथे मुलांनो पोल दिला जातो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 30 ते 45 सेकंद दिले जाते. यानुसार मुलांनो तुम्हाला कमी वेळामध्ये प्रश्न सोडवण्याची एक तुमची सवय होणार. त्याचबरोबर एखादा प्रश्न तुम्हाला आला नाही तर तो तुम्हाला मी तिथे समजूनसुद्धा सांगणार. त्याचबरोबर त्या प्रश्नाची तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट, त्याचबरोबर त्या प्रश्नावरची ट्रिकसुद्धा तुम्हाला तिथे समजून देणार. म्हणजे अशा महत्त्वाच्या बॅचला तुम्हाला जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून तिथे मुलांनो हा कोड टाकला तर तुम्हाला सर्व क्लासेस तिथं फ्रीमध्ये बघण्यासाठी मिळणार. त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर नोटिफाय मीवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेळेवर सर्व क्लासेसचं नोटिफिकेशन मिळत राहणार. त्याचबरोबर बघा आजचे आपले 5 क्वेश्चन आहे. यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं तर पहिला घेणार आहोत आपण संभाव्यता या टॉपिकवरचा प्रश्न, म्हणजे प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर. आता प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर आपण प्रश्न सोडवत असताना आपल्याला कोणत्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवायला पाहिजे हे आपण मुलांना इथे बघणार आहोत. त्यानंतर बघितलं तर 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये आपण वयवारी या टॉपिकवरचा प्रश्न घेणार आहोत. पण इथे बघितलं तर मुलांना आपल्याला मुलाचे वय काढायला सांगितले. म्हणजे सुरुवातीला बघा आई आणि तिचे वडील यांची आपल्याला काय दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे. नंतर 4 वर्षानंतर बघितलं तर वडील, आई आणि मुलगा यांची सरासरी दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला बघितलं तर मुलाचं वय काढा. तर हे असे आपण महत्त्वाचे मुलांना आपण इथे प्रश्न घेत आहोत. तर हे प्रश्न बघण्यासाठी मुलांना तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. सुरुवातीला आपण बघू, पहिला प्रश्न दिलेला आहे संभाव्यता या टॉपिकवर. म्हटलेला बघा प्रश्नामध्ये एक डब्यामध्ये 1, 2, 3 अशा 15 अशा संख्या असलेले 15 कार्ड आहे. बॉक्समधून बघा आपल्याला एक कार्ड काढले गेले तर त्या कार्डवर ती संख्या अविभाज्य संख्या असण्याची संभाव्यता किती. म्हणजे बघा मुलांना आपल्याला प्रश्न आपल्याला समजला तर प्रश्न आपल्याला उत्तर काढता येणार. या बॉक्समध्ये बघितलं तर 15 कार्ड आहे. त्याचा क्रमांक बघा 1 ते 15 पर्यंत आहे आणि आपल्याला बघितलं तर फक्त एकच कार्ड काढायचं आहे. पण ते पण कार्ड कोणतं असायला पाहिजे, तर बघा अविभाज्य संख्या असायला. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की अविभाज्य संख्या असलेलाच आपल्याला कार्ड काढायचं आहे. म्हणजे मुलांना आपण 1 पासून 15 पर्यंत बघितलं तर अशा कोणत्या संख्या आहे का त्याला बघितलं तर अविभाज्य संख्या. तर सुरुवातीला लक्षात येते, आपल्या काळजीपूर्वक लक्ष द्या की पहिले बघितलं तर 2 आहे, त्यानंतर 3, 5, 7, 11 आणि नंतर बघितलं तर 13. या सर्व संख्या बघितलं तर यांना मुलांनो अविभाज्य संख्या आहे. म्हणजे बघा या कार्डमध्ये एकूण अविभाज्य संख्या किती, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे अविभाज्य संख्या किती आहे, एकूण 6 आणि एकूण संख्या किती आहे तर 15. मग संभाव्यता म्हणजे काय असते मुलांनो, तर इच्छित शक्यता भागेला काय करत असतो आपण, एकूण शक्यता. मग इच्छित शक्यता म्हणजे काय, तर प्रश्नामध्ये दिलेली अट. आता या प्रश्नामध्ये अट कोणती आहे तर अविभाज्य संख्या. मग एकूण अविभाज्य संख्या किती आहे तर बघितलं तर 6 आहे. त्याचबरोबर एकूण संख्या बघितलं तर किती आहे 15, म्हणून भागेला 15 घेऊ. आता याचा आपण भागाकार केला मुलांनो 3नी, तर 3 दुने 6 आणि 3 5 15. म्हणजे उत्तर असणार बघितलं तर 2 भागेला 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे का असणार उत्तर.
म्हणजे आपल्याला बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला समजलं मुलांनो, तर प्रश्न इझिली सॉल्व करता येणार. या प्रश्न सोडवत असताना लक्षात ठेवायचं मुलांनो की फक्त आपल्याला एकच कार्ड काढण्यासाठी सांगितलं, पण ते पण कार्ड कोणतं असायला पाहिजे, तर अविभाज्य संख्या. म्हणून आपण इच्छितमध्ये बघितलं तर 6 घेतले आणि एकूण आपल्याकडे संख्या होत्या 15. त्याला आपण सॉल्व केलं तर उत्तर येणार बघा 2/5. पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देसान. आपल्याला बघितलं तर वडील आणि आई यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. अजून 4 वर्षांनी वडील, आई आणि त्यांचा मुलगा यांचे सरासरी वय बघितलं तर 18 वर्ष आहे. तर त्यावेळी मुलाचे वय काय? म्हणजे आपल्याला मुलाचे वय काढायचं आहे. म्हणजे हे जे दोन आपल्याला कपल आहे, या कपलला बघितलं तर 4 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला, असं त्याचं काय होतं मुलांना आपण कन्सिडर करू. बरोबर आहे. तर 4 वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला असं आपण कन्सिडर केलं. तर एक सिंपलशी गोष्ट लक्षात घेऊ की सुरुवातीला या वडील आणि आई यांची आपण बेरीज बघू. तर बेरीज बघितलं तर मुलांना किती होणार, तर 22 गुणेला किती करू 2, तर उत्तर असणार बघितलं तर 44. पण बघा आपल्याला या मुलासोबतची सरासरी कधी आहे, 4 वर्षानंतर आहे. म्हणून आपण काय करू, वडिलांचं 4 वर्ष त्याचबरोबर आईंचे 4 वर्ष याच्यामध्ये आपण मिळू. तर हे किती येणार बघितलं तर 52. किती येणार 52. आता एक छोटीशी गोष्ट लक्ष देसान. आई आणि वडिलांची 4 वर्षानंतरची आपल्याला बघितलं तर सरासरी म्हणजे बेरीज मिळालेली आहे वयाची, ती आहे 52. आता आपण काढू मुलांना बघितलं तर या तिघांची सरासरी, तर त्यावरून आपण बेरीज काढता येणार. तर बेरीज बरोबर किती असणार बघितलं तर 18 गुणेला 3, तर 18 त्रिक किती होती बघितलं तर 54. आता आपल्याला काढायचं मुलाचं वय, तर बघितलं तर या तिघांची सरासरी किती आहे 54, आणि बघा या दोघांची सरासरी किती आहे 52. याच्यातून आपण वजा केलं तर मुलांना उत्तर असणार बघितलं तर 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे बघा मुलांना आपल्याला इथे ह्या प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सुरुवातीला वडील आणि आई यांची सरासरी दिलेली आहे. यावरून आपण यांची बेरीज काढली आणि ह्या बेरजेनंतर आपण मुलांना 4 वर्षानंतर यांची बेरीज किती येणार, त्यासाठी आपण 4 आणि 4 आपण इथे मिळवले तर आपल्याला भेटलं 52. त्याचबरोबर बघितलं तर 3 व्यक्तीची सरासरी दिलेली होती 18 वर्ष. यावरून आपण त्यांची बेरीज काढली, ती आली 54. या दोघांची वजाबाकी केली तर त्या मुलाचं आपल्याला वय मिळणार. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न बघितलं बघा, राजकुमारने प्रत्येकी 990 रुपयाला 2 कॅल्क्युलेटरची विक्री केली. एका कॅल्क्युलेटरवर त्याला 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर बघा मुलांनो 10% तोटा झाला. तर त्या व्यवहारातील नफा किंवा तोटा काढा, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. या टाईपचा प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा पण आपल्याला प्रश्नामध्ये 2 टक्केवारी दिलेली असेल आणि त्यामध्ये बघितलं तर जो नफा असेल ती संख्या नेहमी प्लस घ्यायची आणि जो तोटा असेल तो नेहमी काय करायचा, वजा घ्यायचा. मग यावरून आपण हे प्रश्न सोडवू. आता तर बघितलं तर 10% नफा आहे, बरोबर आहे. त्यानंतर 10% तोटा आहे म्हणून वजा घेऊ आणि नंतर बघितलं तर वजा या दोघाचा गुणाकार, म्हणजे 10 गुणेला किती 10 भागेला किती करू 100 आणि या ब्रॅकेटच्या बाहेर बघितलं तर मुलांनो टक्के. आता इथे बघा हा प्लस आणि मायनस कॅन्सल, हा 0 पण कॅन्सल, तर उत्तर असणार बघा वजा 1%. वजा म्हणजे काय होतं तर बघा तोटा, म्हणजे या व्यवहारामध्ये 1% का असणार, तोटा असणार. 1% तोटा म्हणजे उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे 1% तोटा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न दिलेला बघा, अर्जुन आणि भास्कर यांनी अनुक्रमे 40,000 आणि 60,000 रुपये गुंतवणूक एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या अखेरीस अर्जुनच्या नफ्याचा हिस्सा 10,000 रुपये असेल तर एकूण नफा किती. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण नफा विचारलेला आहे. तर मुलांना आपल्याला नफ्याचं गुणोत्तर काढायचं असेल, तर त्यासाठी मुलांना आपण काय करतो, भांडवल, म्हणजे यांनी किती रुपये गुंतवणूक केली, भांडवल. त्याचबरोबर बघितलं तर गुणेला आपण काय करतो, मुदत करतो, म्हणजे हिने किती दिवस ही काय केली, ही भांडवल काय केली, गुंतवणूक केली, असा याचा प्रश्न येते. पण या प्रश्नामध्ये आपण बघितलं मुलांनो तर आपल्याला दोघांची पण काय आहे, गुंतवणुकीची जी मुदत आहे ही सारखी आहे. म्हणून आपण सरळ या काय करून घ्यायचं आलं, गुणोत्तर काढू. सुरुवातीला बघितलं तर अर्जुन आणि नंतर बघितलं तर भास्कर. आता अर्जुनचं बघितलं तर किती आहे 40,000 रुपये, भास्करचं बघितलं तर 60,000 रुपये.
यावरून मुलांना बघितलं तर हे 0 0 कॅन्सल, 1 2 3 1 2 3, त्यानंतर हा पण 0 कॅन्सल, उरले किती 4 आणि 6, याला पुन्हा भाग देऊ तर किती 2 3, म्हणजे याचा अर्थ अर्जुनचं गुणोत्तर किती आहे 2 आणि भास्करचं गुणोत्तर किती आहे 3. प्रश्नामध्ये बघा अर्जुनचा आपल्याला नफा दिलेला आहे किती 10,000 रुपये आणि अर्जुनचं गुणोत्तर किती आहे 2 आहे. अर्जुनचं गुणोत्तर किती आहे 2, म्हणून 2 गुणोत्तर बरोबर किती घेऊ आपण 10,000 रुपये. आता प्रश्न विचारला एकूण नफा, म्हणून या गुणोत्तराची बेरीज करू. गुणोत्तराची बेरीज 2 आणि 3 म्हणजे किती होणार 5. 5 बरोबर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 10,000 गुणेला किती 5 भागेला किती 2, तर हा 1 आणि हा किती होणार 5. 5 5 25 आणि हे 3 0, म्हणजे यांचा एकूण जो नफा आहे तो एकूण नफा किती असणार तर 25,000, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे 7 लाल चेंडू आणि बघा 5 निळे चेंडू काढत असताना लाल चेंडू निघण्याची संभाव्यता किती. म्हणजे आपल्याला लाल चेंडू काढण्याची संभाव्यता विचारलेला आहे. म्हणजे आपण या प्रश्नामध्ये कशा पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे त्याकडं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. एकूण चेंडू बघितले आपल्याकडं, कारण संभाव्यता म्हणजे काय असतं मुलांना बघितलं तर संभाव्यता म्हणजे इच्छित शक्यता, त्याचबरोबर काय घेत असतो आपण एकूण शक्यता. इच्छित शक्यता भागेला एकूण शक्यता. मग इच्छितमध्ये काय म्हटलेलं आपल्याकडं लाल चेंडू आणि एकूण शक्यता. एकूण शक्यतामध्ये बघितलं तर काय येणार लाल आणि निळे चेंडू. मग लाल चेंडू किती आपल्याकडे बघितलं तर 7 आहे आणि एकूण चेंडू बघितलं तर 7 आणि 5 म्हणजे किती 12, म्हणजे याचं उत्तर असणार बघा 7 भागेला 12, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 का असणार आपलं उत्तर असणार. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला माहिती असेल तर प्रश्न इझिली सॉल्व्ह होणार. आता बघितलं मुलांना आपण ह्या सर्व 5 प्रश्न बघितले. अशाच 5 प्रश्नाची आपली कंटिन्यू सिरीज सुरू राहणार मुलांनो. त्याचबरोबर मुलांना आपण TCS आणि IBPS या पॅटर्नचे जे प्रश्न आहे मुलांनो हे आपण व्हाईट बोर्डवर जे आपण क्लासरूममध्ये शिकतो त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. तर आजपासून आपण ती पण सिरीज इथे स्टार्ट करू. अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.